श्लोक 119. श्रीराम. अजामेळ पापी तयांत झाला, कृपाळूपणे तो जनी मुक्त केला. अनाथासी आधार हा चक्रपाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम. अजामेळाची कथा आणि त्याचं निरूपण याआधी 95व्या श्लोकामध्ये आलेलं आहे. पातक्यानं ही उपासना केली तर त्याच्या उद्धाराचा मार्ग उपासनेनं मिळतो, हे भक्तिमार्गाचं वैशिष्ट्य आहे. अजामेळ हा ब्राह्मणपुत्र होता, पण अतिशय वाईट मार्गाला लागल्यामुळं तो इंद्रिय सुख आणि वेश्यांकडे वळला. निरनिराळ्या वेश्यांपासून त्याला 10 मुलं झाली आणि त्यातल्या शेवटच्या मुलाचं नाव नारायण होतं. त्याचा लळा लागल्यामुळं त्यानं नारायणाचं नाव वारंवार घेतलं आणि असं योगायोगानं नाम घेण्याचा त्याला लाभ झाला आणि त्याचा उद्धार झाला. या अद्भुत गोष्टीनं मागच्या कर्माचा पश्चात्ताप होऊन त्यानं भक्तिसाधना केली. भागवत ग्रंथ श्रवणाचं फळ सांगताना अशीच एक कथा आलेली आहे. तुंगभद्रा नदीच्या किनारी आत्मदेव आणि धुंदुली या नावाचं एक दाम्पत्य राहत असे. आत्मदेव धनवान असून पौरोहित्य करत असे. त्याची पत्नी कुलीन, सुंदर पण हट्टी होती. लोकांची निंदा करणं, नेहमी स्वतःचं खरं करणं यात तिला आनंद मिळत असे. त्यांना गोकर्ण आणि धुंदुकारी अशी 2 मुलं झाली. त्यापैकी गोकर्ण हा मोठा पंडित झाला आणि धुंदुकारी मात्र दुष्ट आणि व्यसनी निपजला. स्नान संध्या न करणं, दुष्टपणे वागणं, अभक्ष्य भक्षण करणं असे उद्योग तो करत असे. मद, मोह, मत्सर, काम, क्रोध या सर्व विकारांच्या तो आहारी गेला होता. चोरी करणं, सर्वांचा द्वेष करणं, लोकांच्या घरांना आगी लावणं, दीनदुबळ्यांना त्रास देणं असे उद्योग तो करायचा. पुढं तो वेश्यांच्या नादी लागला आणि आपल्या घरातली सगळी संपत्ती त्यानं उधळून टाकली. हे पाहून त्याचे वडील धाय मोकलून रडू लागले आणि म्हणाले, असा कुपुत्र असण्यापेक्षा नसता तरी बरं झालं असतं. आता या संकटातून सुटण्याचा एकच मार्ग म्हणजे आत्महत्या करणं. आणि त्याच वेळी त्याचा दुसरा पुत्र गोकर्ण तिथं आला आणि त्यानं आपल्या वडिलांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं. गोकर्णानं आपल्या वडिलांना भक्तिमार्गाचा उपदेश केला आणि सर्व संग त्याग करून वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे आत्मदेव वनात निघून गेले आणि नियमितपणे पूजा अर्चा, भागवत ग्रंथ यांचं वाचन करू लागले. वडील गेल्यावर धुंदुकारीनं आपल्या आईला मारलं आणि तिच्याजवळचं धन काढून घेतलं. या त्रासाला कंटाळून आईनं विहिरीत उडी मारून जीव दिला. तसंच गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला. धुंदुकारी इतका उन्मत्त झाला की 5 वेश्यांना घेऊन घरात राहू लागला. त्याच्याकडची मालमत्ता संपताच याच सर्व वेश्यांनी त्याला मारून टाकला. पण त्याच्या या कुकर्मामुळं त्याला मुक्ती मिळाली नाही. तो भूतलोकात गेला. ही गोष्ट गोकर्णाला समजताच त्यानं गया इथं त्याचं श्राद्ध केलं आणि परत आपल्या घरी आला. घराच्या अंगणामध्ये झोपलेला असताना धुंदुकारीचं भूत त्याच्या समोर येऊन उभं राहिलं. गोकर्णाच्या, आपण इतकं व्यवस्थित श्राद्ध केलेलं असताना त्याला मुक्ती कशी मिळाली नाही याचं गोकर्णाला आश्चर्य वाटलं. त्यानं वेदपारंगत विद्वान आणि योगनिष्ठ यांचा सल्ला घेतला. तेव्हा त्याने सांगितलं की त्याची पापं इतकी प्रचंड आहेत की त्याला मुक्ती मिळणं अवघड आहे. आणि पुढं त्या सगळ्यांनी गोकर्णाला भागवत कथेचं सप्ताह पारायण करायला सांगितलं. गोकर्णानं सांगितलेली कथा ऐकायला लुळे पांगळे, मंदबुद्धी, अंध, म्हातारे असे खूप लोक आले. तेव्हा हे धुंदुकारीचं भूतही आलं.
त्याला बसायला कुठंच जागा न मिळाल्यामुळं ते 7 गाठी असणाऱ्या वेळूच्या सर्वात खालच्या गाठीत रुतून बसलं. भागवताचा एक एक स्कंध संपताच एक एक गाठ फुटू लागली. 12 स्कंधांचं श्रवण होताच धुंदुकारीची भूतयोनीतून मुक्तता झाली. एवढंच नव्हे तर ती भागवत कथा ऐकायला आलेल्या सर्वांचाच उद्धार झाला. अशा तऱ्हेनं भगवंताची भक्ती अजाणता किंवा समजून जो करेल त्याला परमेश्वर कधीच अंतर देत नाही. अनाथ होऊन त्याच्याकडे गेलं की तो सर्वस्वी आपला होतो. हे समर्थांना आपल्या मनावरती बिंबवायचं आहे. अंतकाळी अजामिळानं मुलाचं नाव घेतलं, नारायण नारायण. तेव्हा परमेश्वराला वाटलं की त्यालाच हाक मारली आहे आणि याही कारणानं अजामिळ मुक्त झाला. पण नामसाधना न करता इतर आयुष्य कसंही व्यतीत करायचं आणि अंतकाळी एकदाच भगवंताचं नाम घेऊन माणसाला स्वतःची प्रगती करता येते असा समज मात्र कृपया करून घेऊ नये. कारण स्वतःची चूक समजल्यावरती अजामिळानं उरलेलं सगळं आयुष्य परमेश्वर साधनेत घालवलं आणि म्हणून तो मुक्त झाला. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, या लागे दुष्कृती जही झाला, तरी अनुताप तीर्थी न्हाला, न्हाऊनी मजा आतू आला सर्व भावे. जय जय रघुवीर समर्थ. अजामेळ पापी तया अंत आला, कृपाळूपणे तो जनी मुक्त केला. अनाथासी आधार हा चक्रपाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम